तुमच्याकडे तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की मला वाटतं 400 एकर जमिनीमध्ये जी लोक काम करतात तर त्यांचा पीएफ निघतो. कसं आहे बघा, त्याबद्दल ऐकायला आवडेल. असं आहे की मी ज्या परिस्थितीत नोकरी केली, शिक्षण केलं, जे दिवस मी पाहिले ना, हं, तर मला निश्चित मी वारकरी संप्रदायाला मानतो, फॉलो करतो. माझं संपूर्ण परिवार वारकरी असल्यामुळे जी वेळ आपल्यावर आली गरिबीमध्ये, ती लोकांवर येऊ नये. ती हं, न येण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून काहीतरी सुविधा त्यांना दिल्या पाहिजेत. हं, जसं मी माझ्या आईकडे कधी 500ची नोट पाहिली नाही. हं, हं, आणि मग आता मी मोठा झालो, तर मला असं वाटतं का ज्या माझ्या परिसरातल्या महिला आमच्या शेतात काम करतात, कांदे लावतात किंवा कापूस वेचतात किंवा निंदणी करतात, घास कापतात. तर रोज तर मिळतो, सगळीकडेच मिळतो. मी हं, काय करू शकतो? तर मी एक त्यांच्यासाठी संस्था स्थापन केली. त्यांना अकाउंटवर पैसे जातात. त्यांचा आम्ही पी-एफ भरतो. त्यांना क्या बात है! सी-एस लागू केला, म्हणजे त्यांची ग्रॅच्युटी देतो. हं, सी-एस म्हणजे त्यांना इन्शुरन्स मिळतो. तर अशा सुविधा दिल्यामुळं ते खूप आनंदी आहे. क्या म्हणजे बात आमच्याकडचे कामगार जे असुशिक्षित आहे, हं. शेतीत काम करतात. मला खूप गर्वाने सांगावसं वाटतं की त्यांच्या खात्यावर पी-एफ लाखो रुपये जमा आहे. आणि त्यांच्या क्या बात है! अडी-अडचणीच्या काळात, त्यांच्या म्हातारपणामध्ये एक आता बघा, जगात गरिबी इतकी मोठी आहे. मी तर बरोबर. सगळ्याला तर हात नाही देऊ शकत. परंतु बरोबर. माझ्या परिसरातल्या किमान या 100-200 महिलांना हा फायदा होतोय, हे बघून मला खूप त्यांना आनंद होतो. त्यांना पेन्शन पण पेन्शन मिळणार आहे. लागू होते. त्यांना हा पी-एफ कंटिन्यू भरला, त्यांनी हे काम जरी सोडलं, तर त्यांना पेन्शनच्या माध्यमातून पैसे मिळतात. क्या बात! त्यांना अपघाती काही मृत्यू आला, तर त्यांच्या वारसाला पेन्शन मिळते. आणि अशी बरं. उदाहरणं आम्ही गेल्या 10 वर्षात बघतोय. खूप हं. लोकांना त्याचा फायदा होतोय. आणि असं कृषी क्षेत्रामध्ये प्रत्येक मोठ्या उद्योगपतींनी भाग घेऊन हं, ह्या मजुरांना अशा सुविधा दिल्या पाहिजेत. बरोबर. हा एक आदर्श लोकांनी आमच्याकडून तुमच्या माध्यमातून नक्की घ्यावा. त्याचा बरोबर. आम्हाला आनंद आहे.